नमस्कार. एस न्यूज मध्ये आपलं स्वागत. सविस्तर बातम्या पाहण्यापूर्वी पाहूया ठळक घडामोडी. कोल्हापूरप्रमाणेच इचलकरंजी शहराचा पाणी प्रश्न वर्षभरात सोडवणार, काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांची ग्वाही. फुले शाहू आंबेडकर संस्था आणि सर्व समविचारी परिवर्तनवादी उपनगरीय संघटनांचा प्रभाग क्रमांक 20 मधील काँग्रेस प्रणित शिवशाहू आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा. कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर देवाळेजवळ सेवा रस्त्यालगतच्या भिंतीचं काम बंद पाडलं. गैरसोयीची भिंत तात्काळ हटवावी, अन्यथा आंदोलन करण्याचा ग्रामस्थांचा इशारा. मशिनरी पुरवण्याचा आमिष दाखवून इचलकरंजीतील अरविंद कॉटस्पिन कंपनीची 3 कोटींची फसवणूक. सोनाली योगेश आळणकर या महिलेला 5 दिवसांची पोलीस कोठडी. आणि प्रशासनाच्या वतीनं कोल्हापुरात मतदान जनजागृती दौड संपन्न. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस. आता वळूयात सविस्तर बातम्यांकडे. गेल्या कित्येक वर्षांपासून तुमच्या घरात आमदारकी खासदारकी असतानाही तुम्ही जनतेचे प्रश्न सोडवले नाहीत असा टोला आमदार सतेज पाटील यांनी नाव न घेता आवाडेंना लगावलाय. इचलकरंजीत प्रभाग क्रमांक 15 आणि 16 मध्ये आयोजित केलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. इचलकरंजीचा पाण्याचा गंभीर प्रश्न पुढच्या 1 वर्षात सोडवणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. सत्तेत असणारे पाणी प्रश्न सोडवू शकले नाहीत, मात्र तुम्ही आम्हाला साथ दिली तर पाणी प्रश्न नक्कीच सोडवू असं आश्वासन माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिलं. इचलकरंजी महानगरपालिका झाल्यापासून यंदाची ही महानगरपालिकेची पहिलीच निवडणूक असल्यानं मोठी राजकीय चुरस निर्माण झाली आहे. आरोप प्रत्यारोपानं राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. प्रचाराला वेग आला असून पक्षनेत्यांच्या उपस्थितीत सभा होत आहेत. शिवशाहू विकास आघाडीतील उमेदवारांच्या प्रचारार्थ विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या शहरात एकूण 5 सभा नुकत्याच पार पडल्या. प्रभाग क्रमांक 15 आणि 16 मध्ये आयोजित केलेल्या जाहीर सभेत बोलताना आमदार सतेज पाटील आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी महायुतीच्या नेत्यांवर चांगलाच निशाणा साधला. माजी खासदार राजू शेट्टी यांनी यावेळी बोलताना गेल्या 8 वर्षांपासून तुम्ही सत्तेत असूनही इचलकरंजी शहरवासियांना पाणी का देऊ शकला नाही असा सवाल केला. सत्तेत असणारे पाणी प्रश्न सोडवू शकले नाहीत, मात्र तुम्ही आम्हाला साथ दिली तर पाणी प्रश्न नक्कीच सोडवू असं आश्वासन शेट्टी यांनी दिलं. आमदार सतेज पाटील यांनी महायुतीवर निशाणा साधताना सत्तेत असणारे फक्त बोलायचे धनी आहेत अशी टीका केली. गेल्या कित्येक वर्षांपासून तुमच्या घरात आमदारकी खासदारकी असून तुम्ही जनतेचे प्रश्न सोडवले नाहीत. पाण्याचा गंभीर प्रश्न आम्हीच सोडवू शकतो असं सांगून पुढच्या 1 वर्षात इचलकरंजीचा पाणी प्रश्न सोडवणार असल्याची ग्वाही आमदार पाटील यांनी दिली. यावेळी बोलताना संजय तेलनाडे यांनी आम्ही विकासाची कामं करायला चालू केली तर आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करून जेलमध्ये टाकल्याचं सांगितलं. आमच्या कुटुंबाला त्रास दिला, पण आम्ही डगमगलो नाही असं सांगून आम्ही छत्रपती शिवरायांचे मावळे असल्यानं आमच्यावर कितीही दबाव आणला तरी आम्ही विकासासाठी काम करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी शशांक बावचकर, सुनील तेलनाडे, अमर जाधव यांच्यासह सर्व उमेदवार आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कोल्हापूर स्टाईल इंटिग्रेटेड स्कूल हेल्थ कॉम्प्लेक्स या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आता उच्च दर्जाच्या स्वच्छतागृहांची निर्मिती करण्यात येणार आहे. सुरुवातीला जिल्ह्यातील 54 शाळांमध्ये तर मार्चपर्यंत 100 शाळांमध्ये अशी स्वच्छतागृह उभारण्यात येणार आहेत. विशेषतः मुलींच्या आरोग्याचा विचार करून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांनी पत्रकार परिषदेत दिली. नेहमी हेटाळणी होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळांचं आता रुपडं पालटू लागलंय. शिक्षणाच्या दर्जासह भौतिक सुविधांवर सुद्धा आता जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागानं लक्ष केंद्रित केलंय. एका विद्यार्थिनीला शाळेत योग्य स्वच्छता आणि सुविधा न मिळाल्यामुळं तिच्या आरोग्यावर परिणाम झाला. या घटनेमुळे व्यथित झालेले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस आणि प्राथमिक शिक्षण अधिकारी डॉक्टर मीना शेंडकर यांनी ठोस पावलं उचलली आहेत. त्यांनी कोल्हापूर स्टाईल इंटिग्रेटेड स्कूल हेल्थ कॉम्प्लेक्स ही संकल्पना पुढे आणली.
यामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी विशेषतः मुलींसाठी अत्याधुनिक सेवा सुविधा असणारी स्वच्छतागृह उभारण्यात येणार आहेत. काही दिवसांपूर्वी 833 शाळांमध्ये पिंक रूम ही संकल्पना प्रत्यक्षात सुरू करण्यात आली आहे. तर आता चांगल्या दर्जाच्या स्वच्छतागृह निर्मितीला सुरुवात करण्यात आली आहे. सुरुवातीला जिल्ह्यातील 54 शाळांमध्ये तर मार्चपर्यंत 100 शाळांमध्ये अशी स्वच्छतागृह उभारण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांनी दिली. खासगी शाळांना सुद्धा लाजवतील अशा पद्धतीनं या स्वच्छतागृहांची निर्मिती करण्यात आली आहे. 15वा वित्त आयोगातून हा उपक्रम राबवण्यात आला. या हेल्थ कॉम्प्लेक्सची नियमित स्वच्छता आणि देखभाल शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे, असं कार्तिकेयन एस यांनी सांगितलं. टॉयलेट कॉम्प्लेक्स हा कॉन्सेप्ट आम्ही सुरू केलेली आहेत आणि माझं आणि खास करून माझं एंटायर टीमचं व्यक्तिगत मत असं आहे की एखाद्या शाळामध्ये वर्गखोली नसेल तरी चांगला टॉयलेट असणे आणि हायजीन टॉयलेट असणे खूप बंधनकारक आहे. आणि बरेचदा मी बघतो की टॉयलेटचा हॅबिट जो आहे तो आमच्या मुलांकडे इन्कल्केट झालेला नाही. सिव्हिक सेन्स जो म्हणतो आपण तो बरेचदा दिसत नाहीये. हे आपल्याला शाळामधून शिकवायचे म्हणून आम्ही हा इंटिग्रेटेड टॉयलेट कॉम्प्लेक्सच्या कॉन्सेप्ट आम्ही सुरू केलेली आहे. हे कॉन्सेप्टच्या सुरुवात असं होतंय की मी बरेच विदेशमध्ये सुद्धा काम केलेली आहे. तिथं बघितलं तर टॉयलेटच्या इमारत एकदम नॉर्मल दिसतात, पण टॉयलेट खूप शाळाच्या इमारत खूप नॉर्मल दिसते, पण टॉयलेटच्या इमारत खूप चांगल्या पद्धतीने वर्ल्ड क्लास दिसते. कारण असं आहे की मुलांच्या सोयी लागायला पाहिजे. हायजीन टॉयलेट आणि चांगलं टॉयलेटच्या सोयी मुलांना असायला पाहिजे. सिव्हिक सेन्स आपल्याला शाळामधून इन्कल्केट करायचे म्हणून इंटिग्रेटेड टॉयलेट कॉम्प्लेक्सचे कॉन्सेप्ट आम्ही सुरू केलेली आहेत. आता जवळपास कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आम्ही 54 ठिकाणी चांगल्या दर्जाचं वर्ल्ड क्लास दर्जाचं टॉयलेट आम्ही सुरू केलेली आहेत आणि 40+ शाळा आता प्रगतीपथावर आहेत. स्वच्छतागृहांमध्ये इंडियन स्टाईलसह वेस्टर्न स्टाईल कमोड, बेसिन, युरिनल पॅन, शॉवर्स, आरसा, हँडवॉश, पेपर डिस्पेन्सर, एअर फ्रेशनर, डस्टबिन, हँड टॉवेल्स, डोअरमॅट, फ्लॉवर पॉट, एक्झॉस्ट फॅन्स, सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन, सॅनिटरी पॅड डिस्पेन्सर आदी सुविधा देण्यात आल्यात. या सुविधांमुळे मुलींचा आत्मविश्वास वाढला असून शाळेत उपस्थिती वाढल्याचं त्यांनी सांगितलं. कोल्हापूर स्टाईल हेल्थ कॉम्प्लेक्स हा विद्यार्थ्यांच्या आरोग्य, स्वच्छता आणि सन्मानाचा उत्सव असल्याचं सांगत स्वच्छ शाळा म्हणजे आरोग्यदायी समाज असा मंत्र जिल्हा परिषदेनं दिलाय. यापुढे सुद्धा शाळांना आरोग्यदायी, सुरक्षित आणि सन्मानपूर्वक वातावरण देण्यासाठी कटिबद्ध असल्याचं कार्तिकेयन एस यांनी सांगितलं. कोल्हापूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गाचं काम सध्या सुरू असून या मार्गावर पन्हाळा तालुक्यातील नावली, देवाळे आणि पैजारवाडी या गावांजवळ सेवा रस्त्यावर 25 फूट उंचीची RCC भिंत बांधण्यात येतेय. या भिंतीमुळे मुख्य रस्त्यावर येण्यासाठी इथल्या ग्रामस्थांची गैरसोय होतीये. त्यामुळे ग्रामस्थांनी आज भिंतीचं काम बंद पाडलंय. कोल्हापूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गाचं काम सध्या सुरू आहे. या मार्गावर पन्हाळा तालुक्यातील पैजारवाडी इथं उड्डाणपूल उभारलं असून त्या उड्डाणपुलापासून नावलीपर्यंत सेवा रस्ता करण्यात आलाय. या सेवा रस्त्याला लागूनच 25 फूट उंचीची RCC भिंत बांधण्याचं काम सुरू आहे. RCC भिंतीच्या पलीकडं देवाळे गावातील 25 ते 30 कुटुंब राहतात. याशिवाय शेतकऱ्यांची 50 एकर शेतजमीन आहे. त्यामुळे या ठिकाणी उंच भिंत बांधल्यानं भिंतीच्या पलीकडं ये-जा करणं सर्वांनाच अडचणीचं ठरणार आहे. याबाबत ग्रामस्थांनी अनेक वेळा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला तोंडी आणि लेखी कळवूनही या भिंतीची उंची कमी केलेली नाही. अखेर आज ग्रामस्थ, देवाळे ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आणि शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत सुरू असलेलं भिंतीचं काम बंद पाडलं. यावेळी भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव डॉक्टर स्वाती पाटील, यशस्वी फाउंडेशनच्या अध्यक्षा विनीता पाटील यांनी या ठिकाणी भेट देत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी भिंतीची उंची कमी करण्याबाबत चर्चा केली. सेवा रस्ता हा ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांसाठी असताना ठेकेदार मात्र उंचच्या उंच RCC भिंती उभा करून सर्वांची गैरसोय करतायत. त्यामुळे हे काम थांबवून बांधण्यात येत असलेली भिंत त्वरित हटवावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांच्या वतीनं देण्यात आलाय. इतक्या निकृष्ट दर्जाचं काम इथं चालू आहे आणि हा सर्व खटाटोप त्या पुलासाठी चालला आहे की ज्या पुलाची उंची वाढवताना त्यांनी जमिनीमध्ये खाली रिटेनिंग वॉल घ्यायला पाहिजे होती, पण त्यांनी जमिनीपासून वर घेतल्यामुळं त्यांची चूक लपवण्यासाठी हा इथला जो काही खर्च आहे हा शेतकऱ्यांच्यावरती आणि त्यांच्या माती मारायचं काम चालू आहे. त्यामुळं आजपासून इथलं काम चालू आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना एक विनंती आहे की कृपया आपण इथं तातडीने लक्ष द्यावं, आणि या ठिकाणी एक मोठं जनआंदोलन उभारलं जाईल, हे पूर्णपणे काम बंद पडलं जाईल असं या ठिकाणी आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या वतीने इथं सांगत आहे.
यावेळी देवाळे गावचे सरपंच वसंत थोरात, उपसरपंच युवराज चव्हाण, माजी सरपंच शिवाजी पाटील, सामाजिक कार्यकर्ते संदीप पाटील, प्रताप पाटील, वैभव पाटील, तानाजी पाटील, विजय पाटील, शेतकरी संघटनेचे विवेक बच्चे, बाजीराव पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. कोल्हापुरातील नवीन वाशीनाका परिसरातील दुर्वांकूर हॉलमध्ये शुक्रवारी फुले शाहू आंबेडकर संस्था आणि सर्व समविचारी परिवर्तनवादी उपनगरीय संघटनांनी सावित्रीबाई फुले जयंती आणि बालिका दिन साजरा केला. यावेळी उपस्थित संघटना पदाधिकाऱ्यांनी प्रभाग क्रमांक 20 मधील काँग्रेस प्रणित शिवशाहू आघाडीचे उमेदवार धनश्री कांबळे, धीरज पाटील, मयुरी बोंद्रे, उत्कर्षा शिंदे आणि राजू दिंडोरले यांना पाठिंबा देण्याची घोषणा केली. नवीन वाशीनाका परिसरातील दुर्वांकूर हॉलमध्ये शुक्रवारी फुले शाहू आंबेडकर संस्था आणि सर्व समविचारी परिवर्तनवादी उपनगरीय संघटनांकडून सावित्रीबाई फुले जयंती आणि बालिका दिन साजरा केला. शिक्षणासाठी आपलं संपूर्ण जीवन समर्पित करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा यावेळी उपस्थितांनी गौरव केला. याच कार्यक्रमात सर्व संघटनांच्या वतीनं काँग्रेस प्रणित शिवशाहू आघाडीच्या सर्व उमेदवारांना जाहीर पाठिंबा देण्यात आला. यावेळी बोलताना माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी आज आपण जर मागे पडलो तर महापालिका अदानी अंबानींच्या हातात जाईल आणि ती प्रायव्हेट होईल असं सांगितलं. एकीकडे 10 जण विरोधात असले तरी वादळात दिवा लावायची ताकद फक्त बंटी साहेबांकडे असल्याचं माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी सांगितलं. आज आपण सगळेजण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना पुढे जातो, शाहू फुलेंच्या विचारांना पुढे जातो, अण्णाभाऊ साठेंच्या विचारांना पुढे जातो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना पुढे जातो आणि हा विचार आपल्या सगळ्यांना खऱ्या अर्थानं बांधून ठेवण्याचं काम केलेलं आहे. नेहमीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सगळ्यांना सांगितलं की शिका, संघर्ष करा, संघटित व्हा. हा संदेश जोपासायचं काम आपण केलं आणि मला वाटते आज या माध्यमातून संघटित होण्याचं काम आज तुमच्या वतीनं आम्हाला सगळ्यांना बघायला मिळालंय. याबद्दल देखील मनापासून तुमचे मला धन्यवाद व्यक्त करायचे. ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. ही निवडणूक पुढच्या येणाऱ्या संविधानाला वाचवण्याची निवडणूक आहे. आज खऱ्या अर्थानं आपण जर कमी पडलो तर कदाचित पुढच्यामध्ये महानगरपालिका पण प्रायव्हेट कंपनी झाल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार. म्हणजे मी बरेच वेळा बोलत नाही, पण कदाचित महानगरपालिका ही अदानी KMC बरोबर ना, अदानीच्या नावाने महानगरपालिका म्हणजे सर्वच या राज्यामध्ये देशामध्ये अनेक गोष्टी आहेत जे शासनाचे आहेत, त्यांना कुठेतरी प्रायव्हेट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आणि मग आपण हे जर पाऊल उचललं नाही तर महानगरपालिकाचे आपल्या अधिकाराचे ती देखील आपल्याकडे त्या ठिकाणी राहणार नाही. अशी परिस्थिती कदाचित पुढच्या काळामध्ये बघायला मिळेल. शिवराज पाटील यांनी संविधान वाचवण्यासाठी राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते दिल्ली अशी भारत जोडो पदयात्रा काढली. म्हणून सर्व मागासवर्गीय समाजानं महाविकास आघाडीला सहकार्य करावं असं आवाहन केलं. यावेळी उमेदवार धीरज पाटील यांनी प्रभागात आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या माध्यमातून 3 कोटी रुपये खर्चून अद्ययावत बाग विकसित करण्यात आल्याची माहिती दिली. कार्यक्रमाला विष्णू कांबळे, लक्ष्मण द्रविड, शामराव माने, PS कांबळे, BK कांबळे, NR देसाई, BS कांबळे, सर्जेराव कामत, आशिष पाटील, साहिल देसाई आदी उपस्थित होते. शिष्यवृत्ती परीक्षेत कोल्हापूर जिल्हा अव्वल येण्यामध्ये खासगी प्राथमिक शिक्षक सेवक पतसंस्थेमार्फत घेण्यात सराव परीक्षांचं महत्त्वाचं योगदान आहे, असं प्रतिपादन प्राथमिक शिक्षण अधिकारी डॉक्टर मीना शेंडकर यांनी केलं. खासगी शिक्षक सेवक पतसंस्थेमार्फत इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत शिष्यवृत्ती सराव परीक्षा घेतली जाते. कोल्हापुरातील न्यू कॉलेज इथं सराव परीक्षा शुभारंभावेळी त्या बोलत होत्या.
खासगी प्राथमिक शिक्षक सेवक पतसंस्थेच्या मार्फत इयत्ता 5वीच्या शिष्यवृत्ती सराव परीक्षेचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये कोल्हापूर शहरासह गारगोटी आणि गडहिंग्लज परीक्षा केंद्रावर 850हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉक्टर मीना शेंडकर यांच्या उपस्थितीत कोल्हापुरातील न्यू कॉलेज इथं या परीक्षेला सुरुवात झाली. यावेळी बोलताना शेंडकर यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत कोल्हापूर जिल्हा अव्वल येण्यामध्ये खासगी प्राथमिक शिक्षक सेवक पतसंस्थेमार्फत घेण्यात सराव परीक्षेचं महत्त्वपूर्ण योगदान असल्याचं सांगितलं. प्रशासन अधिकारी DC कुंभार यांनी दर्जेदार शिक्षणासाठी पालकांचं मोठं योगदान महत्त्वाचं असल्याचं सांगितलं. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिक्षक नेते भरत रसाळे यांनी मुलं हीच संपत्ती समजून पालक त्यांच्याकडे काळजीपूर्वक लक्ष देतात हे कौतुकास्पद असल्याचं सांगितलं. या परीक्षेसाठी D.EDच्या 50 विद्यार्थिनींनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. त्यांनी या परीक्षेसाठी पर्यवेक्षण केलं. उपशिक्षण अधिकारी हणमंत बिराजदार, न्यू एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्राचार्य प्रभाकर हेरवाडे, गोरख वातकर, संस्थेचे व्हाईस चेअरमन अमित परीट, संचालिका वर्षाराणी वायदंडे, संचालक शिवानी सोनाळकर, वसंत पाटील, महादेव डावरे, राजेंद्र कोरे, राजेश कोंडेकर, सूर्यकांत बर्गे, सर्जेराव नाईक, रोहिणी येडगे, शिवाजी भोसले, दशरथ कांबळे, अप्पासाहेब वगैरे यांच्यासह शिक्षक, पालक, विद्यार्थी उपस्थित होते. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारातील या मॅचची आता अंतिम ओव्हर सुरू आहे. जनतेच्या आशीर्वादावर प्रभाग क्रमांक 20 मधील महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार ही मॅच जिंकतील असा विश्वास माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी व्यक्त केला. कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 20 मधील महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ नाना पाटील नगर परिसरातील प्रचार फेरीदरम्यान ते बोलत होते. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील हे मतदारांच्या भेटीगाठी घेऊन संवाद साधत आहेत. शुक्रवारी सायंकाळी माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी प्रभाग क्रमांक 20 मधील महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज पाटील, राजू दिंडोरले, उत्कर्षा शिंदे आणि मयुरी बोंद्रे, जयश्री कांबळे यांच्या प्रचारार्थ चिवा बाजार परिसरात आणि क्रांतिसिंह नाना पाटील नगर, सुलोचना पार्क तसंच पीरवाडी परिसराला भेट देऊन मतदारांशी संवाद साधला. माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी प्रभाग क्रमांक 20 मधील उद्योजक अविनाश जाधव, नितीन जठार, झुंजार सरनोबत, बाबूराव लोहार, मेस्त्री विश्वजित वाडकर, DJ बर्गे, RG बुद्धिसागर, सुजित सरनाईक, जितेंद्र डवर, अमोल माने, विजय बुरान यांच्यासह परिसरातील ज्येष्ठ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते यांची भेट घेत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन केलं. माजी आमदार पाटील यांनी नागरिकांशी संवाद साधताना त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. महापालिका निवडणुकीच्या प्रचारातील या मॅचची आता अंतिम ओव्हर सुरू आहे. जनतेच्या आशीर्वादावर प्रभाग क्रमांक 20 मधील महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार विजयी होऊन ही मॅच जिंकतील असा विश्वास माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी व्यक्त केला. आता 10 ते 11 वर्षांनंतर ही निवडणूक होते आणि ही महानगरपालिकेची निवडणूक अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर आलेली आहे. आपण जसं पूर्ण मॅच बघतो आणि शेवटची ओव्हर महत्त्वाची असते तशी ही शेवटची ओव्हर आहे आणि या शेवटच्या ओव्हरमध्ये सगळीकडं जाऊन आपल्याला तो स्कोअर करावा लागेल आणि मला विश्वास आहे की आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद असला तर ही मॅच इथं असणारे आमचे 5 उमेदवार जिंकतील हे विश्वास या माध्यमातून मी निश्चितपणे व्यक्त करतो. यावेळी प्रभाग क्रमांक 20 मधील उमेदवार धीरज पाटील, मयुरी बोंद्रे यांनी मनोगत व्यक्त केली. याप्रसंगी राजू दिंडोरले, जयश्री कांबळे, उत्कर्षा शिंदे, विशाल दिंडोरले, बाबा कोरडे, अभिजित देठे यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या वतीनं आज मतदान जनजागृती दौड आयोजित करण्यात आली होती. या दौडीच्या माध्यमातून 15 जानेवारीला जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा असं आवाहन करण्यात आलंय. कोल्हापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी आज सकाळी कोल्हापूर शहरात मतदान जनजागृती दौडचं आयोजन करण्यात आलं होतं. बिंदू चौकातून या दौडचा शुभारंभ जिल्हाधिकारी अमोल येडगे, प्रशासक तथा मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी के मंजुलक्ष्मी आणि पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या हस्ते पांढरा झेंडा दाखवून करण्यात आला. या दौडमध्ये शहरातील विविध महाविद्यालयांमधील 1000हून अधिक विद्यार्थी-विद्यार्थिनी, प्राध्यापक तसंच महानगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते.
दौड सुरू होण्यापूर्वी KMC महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मतदार राजा जागा हो हे प्रभावी पथनाट्य सादर करत आमिषाला बळी न पडण्याचं आणि निर्भयपणे मतदान करण्याचं आवाहन केलं. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी कोल्हापूरचा मतदानाचा टक्का नेहमीच राज्यात आघाडीवर राहिलाय. यंदाही 15 जानेवारी रोजी सर्वांनी मतदानाचा हक्क बजावून उच्चांकी मतदान नोंदवावं असं आवाहन केलं. प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी लोकशाही मजबूत करण्यासाठी प्रत्येक मत महत्त्वाचं आहे. कोल्हापूरची मतदान टक्केवारी राज्यात प्रथम क्रमांकावर नेण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असं आवाहन केलं. पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनीही मतदान हे प्रत्येकाचं कर्तव्य असून कोल्हापूरनं यंदाही आदर्श निर्माण करावा असं सांगितलं. ही मतदान जागृती दौड बिंदू चौक ते महावीर उद्यान या मार्गावर पार पडली. विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी, फलक आणि पोस्टर्सच्या माध्यमातून मतदान जनजागृती केली. रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईज आणि शिवाजी पार्क दुर्दशा ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानं पंचगंगा स्मशानभूमीला आज 33,000 शेणी दान करण्यात आल्या. यापूर्वी 97,000 शेणी दान करण्यात आल्या असून आत्तापर्यंत एकूण 1,33,000 शेणी दान करण्यात आल्यात. रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईज आणि शिवाजी पार्क दुर्दशा ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानं पंचगंगा मुक्तिधाम स्मशानभूमीला 1,00,000 शेणी दान करण्याचा संकल्प केला होता. टप्प्याटप्प्यानं 97,000 आणि आज 33,000 अशा एकूण 1,30,000 शेणी दान करण्यात आल्या. रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईजचे माजी अध्यक्ष सचिन मालू यांनी कोल्हापूर महापालिका प्रशासनानं स्मशानभूमीतील शेणींच्या उपलब्धतेसाठी योग्य नियोजन करावं अशी मागणी केली. आम्ही 1,00,000 शेणी देण्याचा संकल्प केलं होतं 20 डिसेंबरला, परंतु वाढता ओघ पाहून आणि शिवाजी पार्क आणि रोटरीमधील सर्व मेंबर्सनी जे काही मदतकार्य केले त्याच्यातून आम्ही 1,30,000 शेणी देण्यापर्यंत पोचू शकलो. अवघ्या 3 आठवड्यातच आम्ही हे जे काय संकल्प केलं होतं त्याची पूर्तता आज केलेली आहे. आणि जसं आपणास ठाऊक आहे की रोटरी क्लब हा नेहमीच समाजाच्या चांगल्या कामासाठी नेहमी अग्रेसर आहे. त्यात रोटरी सनराईज यांनी आता 28 वर्ष पूर्ण केलेली आहेत आणि वेगवेगळ्या क्षेत्रात मेडिकल फील्डमध्ये आणि गरजूंना नेहमीच मदत करत असतात. त्यात शिवाजी पार्क दुर्दशा यांची आम्हाला खूप चांगली साथ लाभलेली आहे आणि दोन्हीही संस्था एकत्र येऊन यांनी एक अभिमानास्पद व चांगलं काम कोल्हापूरसाठी केलं असं मला सांगायचं आहे. येथून पुढे जरूर मला एक सांगायचं आहे की महानगरपालिकेचे इलेक्शन तोंडावर आहेत आणि इलेक्शन झाल्यानंतर रोटरीपेक्षा प्रशासनाने याच्यामध्ये अतिशय गांभीर्याने लक्ष घालावे व असा तुटवडा अशा ठिकाणी तरी देखील होऊ नये. रस्ते लाईट हे कायमची बोंबाबोंब आहे ती असू दे, पण अशा ठिकाणी तरी शेणी स्मशानाच्या ठिकाणी नाहीत हे अपेक्षित नाही. कृपया प्रशासनाने याच्यामध्ये गांभीर्याने लक्ष घालावे ही विनंती आहे. पंचगंगा स्मशानभूमीत शेणींची कमतरता ओळखून 1,30,000 शेणी दान करून रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईज आणि शिवाजी पार्क दुर्दशा ग्रुप सामाजिक भान जपलंय. रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईजचे सचिव रोटेरियन चेतन भोकरे, रोटेरियन सचिन मालू आणि रोटेरियन सचिन पटेल यांनी शेणीदान उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. या उपक्रमात रोटेरियन गौरव शहा, पंकज जैन, अमित गर्ग, शिवप्रसाद रायबागकर, अनिकेत कुलकर्णी, कार्तिक सोनी, सुरेश पंडित यांच्यासह शिवाजी पार्क दुर्दशा ग्रुपच्या वतीनं शुभदा कामत यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते. इचलकरंजी महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवशाहू आघाडीच्या उमेदवारांना निवडून द्या, ते इचलकरंजी शहराचा कायापालट करून दाखवतील अशी ग्वाही आमदार सतेज पाटील यांनी दिली आहे. इचलकरंजीतील स्वामी अपार्टमेंट चौकात झालेल्या शिवशाहू आघाडीच्या सभेत ते बोलत होते. इचलकरंजीत शिवशाहू आघाडीच्या वतीनं आमदार सतेज पाटील यांच्या 5 सभा झाल्या. यातील पहिली सभा स्वामी अपार्टमेंट चौकात झाली. यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी शिवशाहू आघाडीचे उमेदवार महापालिकेत निवडून द्या, ते इचलकरंजी शहराचा कायापालट करून देतील अशी ग्वाही दिली. शिवशाहू आघाडीच्या माध्यमातून आम्ही 65 उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. विरोधकांनी आम्हाला उमेदवार मिळणार नाहीत अशी भाकीतं केली होती, पण आम्ही तगडे उमेदवार महायुतीच्या विरोधात दिलेले आहेत. हे उमेदवार गोरगरीब आणि निस्वार्थपणे काम करणारे असल्याचं त्यांनी सांगितलं. विरोधक आमच्यावर जरी टीका करत असले तरी आम्ही त्यांच्यावर टीका करणार नसल्याचं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं. यावेळी शशांक बावचकर, संजय कांबळे, सयाजी चव्हाण यांच्यासह प्रभागातील नागरिक या सभेला मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
कोल्हापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचून काम करणाऱ्या आमदार सतेज पाटील यांच्यासारख्या नेतृत्वाची गरज आहे. त्यामुळे मतदारांनी शहराच्या विकासासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करावं असं आवाहन माजी नगरसेवक राजू लाटकर यांनी केलंय. कदमवाडी भोसलेवाडी परिसरातील प्रचार फेरी दरम्यान ते बोलत होते. या प्रचार फेरीला आमदार सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 2 मधील महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आमदार सतेज पाटील यांनी आज कदमवाडी भोसलेवाडी परिसरात प्रचार फेरी काढली. या प्रचार फेरी दरम्यान आमदार पाटील यांनी ठिकठिकाणी मतदारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना माजी नगरसेवक राजू लाटकर यांनी महायुतीच्या कारभारावर टीका केली. कोल्हापूर शहरातील रस्त्यांची चाळण झाली आहे. शहरातील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आमदार सतेज पाटील यांच्यासारख्या नेतृत्वाची गरज असल्याचं माजी नगरसेवक राजू लाटकर यांनी सांगितलं. शहराच्या विकासासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करावं असं आवाहन लाटकर यांनी केलंय. वास निघतोय तो आज कोल्हापूरला घातक आणि जे दरोड्यांचा रस्ते झाल्यात यामुळे तुम्हाला कल्पना आहे, सुशिक्षित लोक आपण आहेत. आपला एअर क्वालिटी इंडेक्स किती आहे माहिती आहे? हवेचा गुणवत्ता निर्देशांक म्हणतात त्याला. गुगलवर चेक करा. 5 वर्षापूर्वी 57 होता. आज साहेब देशपांडे साहेब 168 आहे. तुम्ही म्हणाल हे काय चाललंय? घशाचे आजार, फुफ्फुसाचे आजार, लहान मुलं आजारी, वयस्करांना त्रास, हार्ट अटॅक हे समजून यायला पाहिजे. त्याला तळात जाऊन काम करणारा नेता लागतो, ते बट्टी पाटील आहे. पलीकडे मग मंत्र्यांची फौज आहे, केंद्राचं राज्याचं सांगायला. अरे खरं गल्लीत लक्ष कोणाचं आहे? ही गल्लीची निवडणूक आहे साहेब, शहराची निवडणूक आहे. घरातला कुटुंब प्रमुख कसा घट लागतो तोच घरातल्या मुलग्यावर, मुलीवर, पत्नीवर, आपल्या भाऊकीवर, गल्लीवर लक्ष ठेवतो. तसं बट्टी साहेब कुठे जरी गेलं, घार फिरे आकाशी, चित्त तिचे पिलापाशी. तसं कोल्हापूरच हे माझं हे घर मानणारे नेतृत्व आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सत्तेचं दार मोडून आपण निधी आणू अशी ग्वाही आमदार सतेज पाटील यांनी यावेळी दिली. पण नाही 10 आमदार तुमच्या 1 वर्षात निधी का आणला नाही तुम्ही? रस्ते कोल्हापुरातले चकाचक का केले नाहीत? लोकांच्या पाठीचे मणके तुटले आणि निधी वगैरे हे सगळं फारसं आहे. आम्ही सत्तेचं दार मोडून निधी आणू कोल्हापूरकरांसाठी, काळजी करायचं काम नाही. या प्रचार फेरीत महाविकास आघाडीचे उमेदवार दीपक कांबळे, गणेश पाटील, आरती शेळके, सीमा भोसले, तानाजी कुंभार, दीपक घाटगे सरकार, काकासाहेब देशपांडे, निलेश भोसले, राजेंद्र आत्ताळकर, अनिल कारंडे, संपत चौगले, शिवाजी कांबळे, रंगराव देवणे, सत्यजित शेजवळ, अथर्व चौगले यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या बातमीनंतर पाहूयात महत्त्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. कारखाना परिसरात वापरले जाणारे एक्स्कॅव्हेटर्स, डंपर्स, लोडर्स, डोझर्स या वाहनांवर रस्ते कर आकारता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल. कुंभमेळ्याचं बजेट गिरीश महाजन विरोधी पक्ष फोडण्यासाठी वापरतात, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप. नंदुरबारहून शहादाच्या दिशेने जाणाऱ्या प्रवासी टॅक्सी आणि ट्रक यांच्यात जोरदार धडक, 5 जखमी, 3घांची प्रकृती गंभीर. बदलापूर बाललैंगिक अत्याचार प्रकरणातील सहआरोपी तुषार आपटे याची भाजपनं केली स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्ती, भाजप विरोधात संतापाची लाट, तीव्र विरोधानंतर स्वतः दिला राजीनामा. अमित शहांच्या कपट नीतीला मी यश मानत नाही, उद्धव ठाकरे यांचा बिनविरोधवर घणाघात. बॉम्बे इज नॉट महाराष्ट्र सिटी, भाजपचे स्टार प्रचारक अण्णा मलेंच्या वक्तव्याने राजकीय वाद पेटला, शिवसेनेचा कडाडून हल्लाबोल. पतीकडून सक्तीचा अनैसर्गिक शारीरिक संबंध क्रूरताच पण बलात्कार नाही, मध्य प्रदेश उच्च न्यायालयानं केलं स्पष्ट. केंद्रीय भांडार गोवा विभागाची इन्चार्ज असल्याचं भासवत मशिनरी पुरवण्याचं आमिष दाखवून इचलकरंजीतील अरविंद कॉटस्पिन कंपनीची 3 कोटींची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी सोनाली योगेश आळणकर या महिलेला अटक केली आहे.
न्यायालयानं तिला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. इचलकरंजीत लक्ष्मीकांत मर्दा यांची अरविंद कॉटसिन कंपनी आहे. या कंपनीत गोव्याच्या इंडस्ट्रीयल इसेन्शियल्सचे भागीदार जयेश नातू यांची पत्नी अनघा आणि वैशाली मांजरेकर यांनी जानेवारी 2023मध्ये मर्दा यांच्याशी संपर्क साधला. मांजरेकर यांनी केंद्रीय भांडार गोवा विभागाच्या प्रभारी अधिकारी असल्याचं बनावट लेटर पॅड, व्यावसायिक कार्ड, शिक्का बनवला. मशिनरीचे अधिकृत पुरवठादार असल्याचं भासवत आणि खोटे शासकीय नोंदणी प्रमाणपत्र त्यांनी मर्दा यांना दिलं. यावेळी मांजरेकर यांनी लक्ष्मीकांत मर्दा यांना 3000 लिटर कपॅसिटीचे बल्क डायजेस्टरचे 75 नग आणि त्यासोबतच 10 लिटरचे 120 बॅग्स फ्री मायक्रॉब्स मशिनरी जयेश नातू, अनघा नातू यांच्याकडून घेण्यासही सांगितले. या मशिनरीपोटी मर्दा यांनी त्यांना 2,99,02,200 रुपये दिले होते. सातत्यानं पाठपुरावा करूनही त्यांना मशिनरी मिळाल्या नाहीत. मर्दा यांनी जयेश नातू, त्यांची पत्नी अनघा आणि वैशाली मांजरेकर यांनी फसवणूक केल्याची फिर्याद शिवाजीनगर पोलिसात दिली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याच्या तपासात 8 जणांची नावं निष्पन्न झाली आहेत. यातील संशयितांपैकी जयेश नातू, त्यांची पत्नी अनघा नातू, धवल शहा, केदार गरडे या चौघांना यापूर्वी अटक केली असून गुरुवारी सोनाली आळणकर हिला अटक केली. तर या गुन्ह्यातील वैशाली मांजरेकर, लक्ष्मीनारायण कामत, मेघा धवल शहा या संशयितांचा पोलीस शोध घेत आहेत. कर्ज मंजूर करून देतो अशी बतावणी करून महिलेची 65 लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या पुण्याच्या मनीष देशमुख आणि संगीता देशमुख या दाम्पत्यावर शाहूपुरी पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय. आरती विजय सन्नक्के यांनी याबाबत फिर्याद दिली होती. घरफोडी करणाऱ्या एका अल्पवयीनाला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतलंय. त्याच्याकडून सोन्या चांदीचे दागिने आणि 2 मोबाईल संच असा सुमारे 3,20,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, पोलीस अंमलदार रामचंद्र कोळी, अमित सरजे, सुरेश पाटील, रुपेश माने, विनोद कांबळे, संजय पडवळ, अमित मर्दाने, अनिल जाधव यांनी मिळून ही कारवाई केली आहे. करवीर तालुक्यातील पश्चिम भागात चोरट्यांचा धुमाकूळ सुरू आहे. चोरट्यांनी बीडशेड परिसरात शेती औषध दुकानासह 5 दुकानं फोडून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केलाय. 2 चोरटे चोरी करताना CCTV कॅमेऱ्यात कैद झालेत. करवीर पोलीस ठाण्यात याची नोंद करण्यात आली आहे. शुक्रवारी रात्री 1 वाजण्याच्या सुमाराला चोरट्यांनी करवीर तालुक्यातील बीडशेड परिसरात 5 दुकानं फोडली. नृसिंह लक्ष्मी ॲग्रो सर्व्हिसेस या दुकानाच्या मागील बाजूचा पत्रा उचकटून चोरट्यांनी दुकानात प्रवेश करत काउंटरमधील 1,22,000ची रोकड लंपास केली. त्यानंतर चोरट्यांनी याच परिसरातील वेट झोन पशुखाद्य, महालक्ष्मी प्लंबिंग, शिवशक्ती ट्रेडर्स आदी 5 दुकानं फोडून लाखो रुपयांची रक्कम लंपास केली. इथल्या क्लोज सर्किट कॅमेऱ्यात 2 चोरट्यांच्या हालचाली चित्रित झाल्यात. या चित्रीकरणाच्या आधारे करवीर पोलीस पुढील तपास करतायत. करवीर तालुक्याच्या पश्चिम भागात गेल्या 3 महिन्यांपासून चोरट्यांनी धुमाकूळ घातल्यानं परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय. पन्हाळा तालुक्यातील कोडोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत वर्षभर गाळ झालेल्या आणि चोरीला गेलेल्या मोबाईलपैकी 14 मोबाईल शोधण्यात पोलिसांना यश आलंय. हे मोबाईल आज पोलिसांनी मूळ मालकांना परत केलेत. पन्हाळा तालुक्यातील कोडोली पोलीस स्टेशनच्या हद्दीतील काही गावांमधून गेल्या वर्षभरात अनेक मोबाईल चोरीच्या तक्रारी कोडोली पोलीस स्टेशनला दाखल झाल्या होत्या. तक्रारीनुसार कोडोली पोलिसांकडून तपास सुरू असताना चोरीला गेलेले 14 मोबाईल मिळून आले. हे मोबाईल साधारणपणे 2,80,000 रुपये किमतीचे आहेत. आज कोडोली पोलिसांकडून 14 मोबाईल मूळ मालकांना परत करण्यात आले. हरवलेले मोबाईल परत मिळाल्यानं मोबाईल मालकांनी समाधान व्यक्त करत कोडोली पोलिसांचे आभार मानलेत. शिरोळमधील समतानगर इथं राहणारे महम्मद शरीफ जहरुद्दीन मोमीन हे 4 जानेवारी रोजी सायंकाळी 4 वाजता राहत्या घरातून बाहेर पडलेत. अद्यापही ते घरी परत आले नसल्यानं त्यांच्या मुलानं ते बेपत्ता झाल्याची फिर्याद शिरोळ पोलीस ठाण्यात दिली आहे. मोमीन हे 68 वर्षांचे असून त्यांची उंची 5 फूट 4 इंच आहे. त्यांनी अंगात फिकट गुलाबी रंगाचा शर्ट घातला असून काळ्या रंगाची पॅन्ट परिधान केली आहे. या वर्णनाची व्यक्ती कुणाला आढळून आल्यास त्यांनी संपर्क साधावा असं आवाहन शिरोळ पोलिसांनी केलंय. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. कोल्हापूरप्रमाणेच इचलकरंजी शहराचा पाणी प्रश्न वर्षभरात सोडवणार, काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांची ग्वाही. फुले शाहू आंबेडकर संस्था आणि सर्व समविचारी परिवर्तनवादी उपनगरीय संघटनांचा प्रभाग क्रमांक 20 मधील काँग्रेस प्रणित शिवशाहू आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा.
कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर देवाळेजवळ सेवा रस्त्यालगतच्या भिंतीचं काम बंद पाडलं. गैरसोयीची भिंत तात्काळ हटवावी, अन्यथा आंदोलन करण्याचा ग्रामस्थांचा इशारा. मशिनरी पुरवण्याचं आमिष दाखवून इचलकरंजीतील अरविंद कॉटस्पिन कंपनीची 3 कोटींची फसवणूक. सोनाली योगेश आळणकर या महिलेला 5 दिवसांची पोलीस कोठडी. आणि प्रशासनाच्या वतीनं कोल्हापुरात मतदान जनजागृती दौड संपन्न.